कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। That's out. Roll camera. And action. आर लोणचं, आईच्या हातची चव असलेलं लोणचं। बाकी सगळ्या लोणच्यांना नाही म्हणा आणि घरी आणा आर लोणचं। हो, अगदी बरोबर। कनेक्ट! वाह सर, क्या बात है! वाह 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 सर, काय काम केलं सर तुम्ही, खूप छान काम केलं। शॉट एकदम वन टेक झाला सर। थँक्यू। पण सर मी मॅडम तुम्ही तर कमालच केली। पण मला एक कळलं नाही, तेजस्वी जेवढ्या रागात गेले होते ते परत कसे आले? फ्लॅशबॅक। हिला आउट। आय सेड आउट। मला माहितीये तुम्ही खूप चिडलात, पण फक्त एकदा माझं बोलणं ऐकून घ्या। मला माहितीये मी शूटिंग मध्ये आहे ना, म्हणून तुम्ही शूटिंग करायला नकार देताय। पाया पडते तुमच्या, प्लीज असं नका करू। हो, ते सगळ्यांनी केवढी तयारी केली, केवढा खर्च केलाय तुम्ही येणार म्हणून, सगळं वाया जाईल। आणि तुम्ही ऍक्टिंग नाही केलीत ना, तर माझं सुद्धा ऍक्टिंग करायचं स्वप्न उद्ध्वस्त होईल। मला खरं कारण माहितीये, मी तुमच्याशी लग्न करायला नकार दिला ना, म्हणून आता तुम्ही शूटिंग करायला नाही म्हणते। हो, पण मी तुमच्या घरी सून म्हणून येण्याच्या योग्यतेचीच नाहीये। जर मी लग्न करून आले असते ना, तर आयुष्यभर तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला फक्त त्रासच झाला असता खरंच। म्हणून म्हणाले मी नाही। काय चुकलं आता ह्यात माझं? ते ठीक आहे, मला तरी सुद्धा असं वाटत असेल ना की माझं चुकलं तर ते ठीक आहे, नाही जात मी, नशीबच फुटकय माझ्याला नेहमी असं होतं। हिला स्टॉप क्राईंग। का रडणं थांबू मी? मला ऍक्टिंग नाही करायला द्यायचं, निदान चुकाने रडू तरी दे। हिला स्टॉप क्राईंग। तुम्ही आधी हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा। हो, मी करतो, जा तू। या, लेट्स गो। ओके। ह्याला म्हणतात लीलागिरी, लीलाची जादू। आता काय झालं, कसं झालं हे विचारत बसू नका। हो हो, अगदी बरोबर। शॉट ओके, कट इट। अंकल सेटवर आले ना, तेव्हा खरं तर त्यांचा मूड बरा होता, पण काय माहिती मध्येच काय झालं, अचानक चिडले आणि आत निघून गेले। मग तुला अपेक्षित काय होतं? ते येतील आणि तुला म्हणतील, ओ लीला, काय योगायोग जुळून आलाय नाही? म्हणजे आपलं लग्न तर मोडलं, पण तरी आपण सारखे सारखे एकमेकांना भेटतोय। आगाऊपणा करू नकोस, म्हणजे तेवढं कळतं मला। अगं पण बेसिक तरी ठीक बोलायचं ना। पण नाही, तिथे लेक्चर देत होते मला। म्हणजे म्हणत होते, काम करताना असं करायचं नाही, असं हे असं ते, कामाची किंमत करायची। ते कोण आहेत ग मलाही सांगणारे? अगं पण ते एवढं समजत होते म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्याच्या मागे। आहे ना, हे कारण आहे भीती। त्यांना भीती वाटत होती माझी। भीती? हो, कारण कसं झालं ना रे की त्यांना काय फक्त एकच डायलॉग होता, हो हो बरोबर, बस। पण मी मेन लीड होते ना, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच होतं, सगळे माझंच कौतुक करत होते, मीच फेमस होणार, म्हणून त्यांना भीती वाटली अशी। हो का?
पण तू फेमस झाल्याने त्यांना काय फरक पडणार आहे ग? ते काय मला माहिती नाही, पण मला वाटतं ना ती माझ्यावर जळतात. ते तुझ्यावर जळत असतील. पुढे. आणि काय म्हणाले होते ते? ती माझा चेहरा परत कधीच बघणार नाही. नाही, पण आता मी असं काहीतरी करीन ना ज्याच्यामुळे त्यांना माझा चेहरा सगळीकडे बघावा लागेल. बापरे ताई, आता नवीन काय करणार आहेस तू? फेमस, खूप 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 फेमस होणार आहे मी. इतकी फेमस की न्यूजपेपर, मॅगझिन, होर्डिंग, बॅनर सगळीकडे फक्त लीला 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 लीला, चारों ओर लीला की लीला. ताई धन्य आहेस तू. पण मी काय म्हणते, तू करत बस तुझं स्वप्नरंजन. मी झोपते, मला खूप झोप येते. गुड नाईट. अगं थांब गो, झोप काय नेहमीचीच आहे. तू इकडे, आपण मस्त गप्पा मारत बस. अजून अजून बोलायला आहे तुझ्याकडे? अजून काय, मी खूप बोलू शकते. म्हणजे अख्खी रात्रभर मी बोलत राहू शकते. आणि तसं पण रिव, आणि आज ना मी खूप खुश आहे. पण ही जी ऍड केली ना त्यातनं मला थोडेफार पैसे सुद्धा मिळाले. आता मावशी, आई आणि बाबांना त्या साळुंकी समोर अशी मान खाली नाही घालावी लागणार. मी ना हळूहळू करून इतके पैसे साठवीन आणि मग त्या साळुंकीच्या तोंडावर ना फेकून मारीन. आणि रेऊ, तुला एक सांगायचंच राहिलं, मी ना एक डान्स ग्रुप जॉईन करते. उद्याच अग्रीमेंट साइन करणार आहे. शपथ भारी. एक मिनिट, डान्स हे काय मध्येच वगैरे नाहीये. कसं असतं ना, एखाद्या हिरोईननी सर्व गुण संपन्न असायला हवं. आणि हे बघ, आपण एक काम केलं ना की त्यातनं आपल्याला दुसरं काम मिळतं. म्हणजे असं कामातनच नवीन काम मिळत जातं ना. त्यामुळे मी ठरवलंय कुठल्याही कामाला नाही म्हणायचं नाही, मिळेल ते काम करायचं. म्हणजे कसं, खूप पैसे, खूप प्रसिद्धी आणि लीला लीला लीला, चारोवर लीला. ताई केवढी बडबडतीयस. मला माहितीये तू नॉनस्टॉप रात्रभर बडबडू शकते, पण मला खरंच झोप आली. त्यामुळे मी जाते झोपायला. अगं पण गुड नाईट. बोरच आहे बाबा ही. आता ही जे आपल्याला कांदे विकायला लावणार सरू, ही आहे तुमची नवीन शिक्षा. आज रात्री तुम्हाला 10 किलो कांदे चिरायचे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.